एमआयएमसाठी आम्ही कार्यकर्ते जेवढे आहेत तेवढे सगळ्यांनी शांततेने उभं राहायचं आणि कोणी गडबड करायची नाही. पहिले मोबाईल बंद ठेवा. पहिले आपले मोबाईल बंद करा. मोबाईल सगळ्यांनी बंद करा. टोटली मोबाईल बंद प्रेसवाले सोडून. एमआयएमसाठी असणाऱ्या 2 जागा आम्ही राखीव ठेवलेल्या आहेत. एक तर त्यांनी स्वतःहून मागितलेली आहे ती औरंगाबादची. ती असदुद्दीन ओवैसी जे आहेत ते औरंगाबादचा उमेदवार जाहीर करतील आणि त्यांनी जाहीर केलेला उमेदवार जो आहे तो आम्ही स्वीकारणार आहोत. दुसरं जे आहे उत्तर मध्य मुंबई हा जो मतदारसंघ आहे, या उत्तर मध्य मुंबईमध्ये आम्ही एमआयएमला सांगतो की त्यांनी असणारा उमेदवार त्या ठिकाणी द्यावा अशी आमची त्यांना असणारी विनंती आहे. तेव्हा हे दोन्ही उमेदवार जे आहेत ते एमआयएमसाठी आम्ही राखीव ठेवलेत अशी परिस्थिती. एक लिस्ट आम्ही असताना जाहीर केली होती. आता 4 मतदारसंघ सोडून उरलेली आमची असणारी लिस्ट सगळी आहे. जे राहिले होते त्याच्यापैकी नावं मी आपल्याला या ठिकाणी वाचतो. जळगावचं नाव अगोदरच आम्ही असणारं जाहीर केलं होतं, पुन्हा या ठिकाणी मी आपल्याशी वाचतो. सौ अंजली रत्नाकर बाविस्कर ह्या उमेदवार आहेत, शिंपी समाजाचे आहेत. पुण्याचे उमेदवार अनिल जाधव हे वडार समाजाचे आहेत. दक्षिण अहमदनगर इथले असणारे उमेदवार जे आहेत ते सुधाकर लक्ष्मण आव्हाड वंजारी समाजाचे उमेदवार आहेत. उत्तर मुंबई इथले असणारे उमेदवार जे आहेत ते सचिन नांदगावकर आहेत, चर्मकार समाजाचे आहेत. उत्तर पूर्व मुंबई इथले असणारे जे उमेदवार आहेत ते निरकरी कोंडळे या धनगर समाजाचे आहेत, मिसेस आहेत. कल्याणला संजय हेडाव हलबा कुष्टी समाजाचे आहेत. शिरूरला जे आहे ते राहुल ओवाळ हे बौद्ध समाजाचे आहेत. आमची यादी असणारं पूर्ण झाली. फक्त 4 मतदारसंघ सोडून नागपूर, अकोला, सोलापूर आणि उत्तर पश्चिम मुंबई असे 4 मतदारसंघ जे आहेत तिथलेच उमेदवार अजून आम्ही जाहीर केलेले नाहीत. नाही तर उरलेले सगळे उमेदवार हे आम्ही असं जाहीर केलेले आहेत. लोकशाहीचं आम्ही असं जे म्हणत होतो की सामाजिकरण झालं पाहिजे, त्या दृष्टीने आम्ही असं उमेदवारी हा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे. नातेवाईकाचं राजकारण ग्रामपंचायतीत चालतं हे आपण पाहतो, पण नातेवाईकांचं राजकारण आता लोकसभेमध्ये सुद्धा यायला लागले अशी असणारी परिस्थिती आहे. कुटुंबाचं राजकारण चाललेलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून लोकशाहीचं सामाजिकरण झालं पाहिजे आणि लोकशाही शेवटच्या माणसापर्यंत रुजली पाहिजे. हे जर करायचं असेल तर उमेदवारी जे पक्षांच्या हातामध्ये आहे ते त्यांनी वेगवेगळ्या समाजामध्ये डिस्ट्रीब्यूट करणं हे महत्त्वाचं आहे. उमेदवारी देणं हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून जाणीवपूर्वक आम्ही निर्णय घेतला की उमेदवार हा कुठल्या समाजाचा आहे याचा उल्लेख करायचा आणि आपण जाहीर करायचा, जेणेकरून कुटुंबशाहीला एक चॅलेंज उभी राहते. एक जातीय राजकारणाला तिथे चॅलेंज उभा राहतो आणि राजकीय पक्षांना सुद्धा स्वतःचं कॅरेक्टर बदलण्यासाठी एक गरज त्या ठिकाणी वाटते. आणि आम्ही अपेक्षा ही बाळगतोय या निवडणुकीमध्ये तरी राजकीय पक्षांना स्वतःचं कॅरेक्टर बदलता आलं नाही तर पुढच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे त्यांना हे कॅरेक्टर बदलावं लागेल. एक्सक्लुसिव्ह राजकारण जे होतंय याच्यापेक्षा इन्क्लुसिव्ह राजकारण हे झालं पाहिजे आणि त्याची प्रक्रिया या निवडणुकीतून वंचित बहुजन आघाडी ही सुरुवात करते. तेव्हा आम्ही अपेक्षा ही धरून चालतोय की
सर्वसामान्य माणसांचे प्रश्न आहेत का? तर आहेत. शिक्षणाचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि म्हणून आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही असं म्हणतोय की KG to PG याची शिक्षणाची जबाबदारी ही सरकारची असली पाहिजे. कुठल्याही पिढीला घडवायचं असेल तर तिने सर्वच काही विकत घेतलंय अशी मानसिकता त्याची होता कामा नये. तर त्याच्या घडवण्यामध्ये शासनाचा फार मोठा वाटा आहे आणि शासनाने मला घडवलेला आहे, मदत केलेली आहे ही त्याची भावना निर्माण करणं हे राष्ट्र उभारणीचं काम आम्ही त्या ठिकाणी असताना मानतो. आणि म्हणून यंगर जनरेशन ही फ्युचर जनरेशन आहे. तेव्हा यंगर जनरेशनला कॉम्पिटिशनच्या युगामध्ये न ठेवता त्याला सरळ मिळालेलं आहे, त्याच्या आईवडिलांना त्रास झालेला नाही, हे जर त्या ठिकाणी झालं तर तो पॉझिटिव्हली विचार करायला सुरुवात करतो. नाहीतर आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपण बघत असाल की प्रत्येक विद्यार्थी हा निगेटिव्हली विचार करतोय आणि निगेटिव्हली विचार करून मग तो जातीवरचा विचार करतो किंवा तो स्वतःच्या समाजाचा विचार करतो किंवा धर्माचा विचार करतो, अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून इथे मानवतावाद हा जर टिकवायचा असेल, पुन्हा सुरुवात करायचा असेल तर कॉम्पिटिशन फ्री अशी व्यवस्था राहणं हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आम्ही मानतो. दुसरं इथे सगळ्यात महत्त्वाचं आम्ही जे इंट्रोड्यूस करतोय की बँकिंग सिस्टम जी आहे ज्याला तारण देऊ शकते त्यालाच फक्त ॲड्रेस करते. पण मनुवादी व्यवस्थेमध्ये अनेक जणांना संपत्तीचा अधिकार नव्हता आणि म्हणून तो बँकेला तारण त्या ठिकाणी देऊ शकत नाही. अशा असणाऱ्या समूहाला एक पॅरलल बँकिंग सिस्टम या ठिकाणी उभी राहिली पाहिजे आणि पॅरलल बँकिंग सिस्टम ही बिना तारण कर्ज वाटप करणारी असली पाहिजे असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतंय. आणि म्हणून ह्या दोन गोष्टींच्या माध्यमातून आम्ही असं मानतोय, एका बाजूला एम्प्लॉयमेंट आणि दुसऱ्या बाजूला शाश्वत व्यवस्था, या दोन्ही गोष्टी निर्माण करण्याचा आमचा असणारा हेतू असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही असणारा म्हणू की पॉलिटिकली आणि मताच्या स्वरूपामध्ये आम्हाला असणारा फार मोठा एज आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. इलेक्शन होईपर्यंत टिकवणं हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. आम्ही हे जर टिकवू शकलो तर महाराष्ट्रातलं रिझल्ट हे वेगळे येतील असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. लवकरच EVMच्या संदर्भात पॉलिटिकल पार्टीज आणि त्याच्याचबरोबर असणारा कॅन्डिडेट्स त्यांच्यासमोर डेमॉन्स्ट्रेशन ज्या ज्या वेळेस होईल त्या वेळेस त्यांनी काय काय केलं पाहिजे जेणेकरून ही मशीन टॅम्पर्ड आहे की नाही याचा त्यांना खुलासा त्या ठिकाणी करता येईल, बघता येईल. आणि मी इथल्या सर्व रिटर्निंग ऑफिसर्सना आम्ही विनंती करणार आहोत की उमेदवार ज्या पद्धतीने त्यांना सॅटिस्फाय करून घेण्याचं आहे की ही मशीन टॅम्पर्ड नाही त्या पद्धतीने रिटर्निंग ऑफिसरनी सहकार्य करावं अशी आमची विनंती या ठिकाणची आहे. माझं निवेदन संपलं, आपण आता विचारू शकतो. जातीचा उल्लेख करून उमेदवार दिलेले आहेत, याचे भविष्यात दुष्परिणाम होतील असं वाटतं? माझ्या अंदाजानं आत्तापर्यंत उमेदवार कोण आले म्हणजे बुलढाण्याचं मी उदाहरण देईन. शिवसेनेचे असणारे उमेदवार प्रतापराव जाधव आहेत आणि NCPचे असणारे उमेदवार हे सिंगणे आहेत. दोघंही नातेवाईक आहेत, मामा भाचे आहेत. आता आम्ही जर तिथे उमेदवार नसतो तर मामा भाच्याची लढाई, मामाच्या घरामध्ये सत्ता राहिली काय किंवा भाच्याच्या घरामध्ये सत्ता राहिली काय एकच आहे. तेव्हा सत्ता कोणाच्या घरामध्ये किंवा कोणाकडे आम्ही हे दाखवून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे
आणि म्हणून आता अनेक जणांच्या याद्या ज्या आहेत त्या फायनल होण्यामध्ये अडचण होते अशी परिस्थिती. बऱ्याचदा सगळ्यांना प्रश्न तुम्हाला विचारला पाहिजे आपण परत विचारतो की प्रत्येक उमेदवारामध्ये पहिल्यांदा असं झालं की जात लागली मागचं काय कारण ते या अगोदरचं मी जसं म्हणालो की घराणेशाहीची उमेदवाऱ्या होत्या, नातेवाईकाच्या उमेदवाऱ्या होत्या, हे लोकांच्या कधी लक्षात आलं नाही किंवा कुठल्या राजकीय पक्षाने दाखवलं नाही, पिन पॉईंट केलं नाही. ते आम्ही यावेळेस पिन पॉईंट करतो आहोत की बा सत्ता आणि विकास हा जर दोन साधायचा असेल तर ती सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये असली पाहिजे, ती कुटुंबाच्या हातामध्ये असता कामा नये. सत्ता ही कुटुंबाच्या हातामध्ये राहिली की इथे नावाला फक्त विरोधी पक्ष राहतो आणि म्हणून असणारा मनमानी कारभार चाललेला ही आपण पाहतोय. प्रत्येक उमेदवारामध्ये जात मी सांगितली हो का, त्या मतदारसंघामध्ये आमचा उमेदवार कुठल्या समाजाचा आहे हे आम्ही सांगतो ना. काँग्रेसमार्फत मी शिवसेनेमार्फत येणारे प्रतापराव जाधव आणि NCP मार्फत येणारे सिंगने, दोन्ही वेगवेगळ्या पक्षाचे जरी असले तरी मामे भाचे आहेत. किंवा अशा पद्धतीची लोकशाही पाहिजे आपल्याला, नातेवाईकांची लोकशाही पाहिजे की सार्वत्रिक लोकशाही पाहिजे, याचा निर्णय मतदाराला द्यायचा आहे. आपण बऱ्याचदा जात नष्ट झालं पाहिजे असं म्हणतो, पण होत नाही. पुन्हा तो ठासून सांगण्यात आलं असं एक याच्या अगोदर ठासून न सांगता एकाच जातीची सत्ता होती ना. उरलेल्यांना फक्त असणारा मतदानाशिवाय दुसरा अधिकारच नव्हता. आम्ही असणारा आता या व्यवस्थेमध्ये त्याचंही इन्व्हॉल्वमेंट आहे. तो फक्त मतदार म्हणून नाही तर या देशाचा गाडा हाकण्याचा त्याचाही अधिकार आहे आणि तो त्यांनी एक्सरसाइज करावा हे आम्ही असं दाखवून देतो, त्याच्या पलीकडे नाही. आम्ही असं मानतो याच्यामधनं की नेक्स्ट इलेक्शनमध्ये प्रत्येक पार्टीमध्ये रेस लागेल की नातेवाईकाला उमेदवारी नाही, एका जातीयाला उमेदवारी नाही, तर आपल्या पक्षामधला जो कार्यकर्ता आहे, आता हे आमचे सगळे कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांच्या ह्याच्यामधला आहे, प्रत्येक कार्यकर्ता आपला जो आहे त्याला आपण असणारं उमेदवारी दिली पाहिजे आणि ती द्यायला सुरुवात केली की जातीचा उल्लेख होणार नाही, जातीचा विचारही होणार नाही. तर मग प्रत्येक पक्षाला सत्तेवरती यायचं असेल तर अजेंडा काय हा त्याच्यातला महत्त्वाचा. हाच अजेंडा आपण बघत असाल की इलेक्शन कमिशनने फतवा काढला म्हणून बरा झाला की 6 दिवस ॲटलिस्ट अगोदर तुमचा जाहीरनामा व्हावा, नाही तर काही पक्षांची इलेक्शन संपल्यानंतर जाहीरनामे येतात. ऐनवेळेस राम जन्मभूमीचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला जाईल किंवा केला जातो प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस, त्याकडे आपण कसं बघा? लोकांनीच माझ्या अंदाजानं मुद्दा नाही असं दाखवून दिली. त्यामुळे लोकांनी जिथे असताना जो मुद्दा दिलेला नाही त्याच्यावरती न कॉमेंट केलेलं बरं असं मी त्या ठिकाणी मानतो. जागा येतील असं वाटतं. तो काही शरद पवारांनी सर्वे केला, म्हणजे माडामधला सर्वे. विजय मोरे आमचे जे उमेदवार आहेत ते 50% वरती आहेत असं दाखवण्यात आलं. जेव्हा आम्ही असं म्हणतो की माडाचा 50%चा सर्वे हा प्रत्येक मतदारसंघातला तो सर्वे असेल असं मी मानतो, गृहीत धरतो. एकीकडे सेना भाजपचं एक प्राबल्य आपल्याला बघायला मिळतं, त्या ठिकाणी आजच्या ह्याच्यामध्ये आम्ही असं म्हणून ऑन पेपर तरी आम्ही फार कम्फर्टेबल परिस्थितीमध्ये आहोत असं आहे. उद्या हे मतामध्ये ट्रान्सलेट होणार का असं अनेक जणांचा सवाल आहे. आणि तो मी असं म्हणेन की
येस की तोही इश्यू आहे की तो मतामध्ये ट्रान्सलेट होईल. तो आम्हाला किती म्हणत असला की येस मतामध्ये मी ट्रान्सलेट करेन, तो प्रत्यक्षात झाल्याशिवाय माझ्या अंदाजानं कोणी विश्वास ठेवेल असं मला वाटतं. त्याच्यामुळे आत्ता तरी असताना आम्हाला डिसबिलीव्ह करणारे काही इन्सिडेंट घडलेल्या नाही. त्याच्यामुळे परिस्थिती भयंकर अनुकूल असावी त्या ठिकाणी आज मान. गर्दी तर होते, रूपांतर व्हायला. मी तेवढंच म्हणतो की जी गर्दी स्वतःच्या पैशाने येते आणि स्वतःहून येते, ते मतामध्ये रूपांतर का होणार नाही हा माझा सगळ्यात आहे. जे काही मी लाटांचं राजकारण बघितलेलं आहे, म्हणजे इंदिरा गांधींच्या वेळेससुद्धा लाटेचं राजकारण बघितलेलं आहे, VP सिंगाच्या कालावधीमध्ये सुद्धा असं लाटांचं राजकारण बघितलेलं आहे, किंवा नरेंद्र मोदी यांचंही 2014चं लाटांचं राजकारण बघितलेलं आहे. तर जी गर्दी येते ती मतामध्ये ट्रान्सलेट होते असं मी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर ही अपवाद का राहावी हाच माझा प्रश्न आहे. असं बोलले जातं की ह्यावेळेस बहुजन वंचित आघाडीची लाट आहे, ही लाट राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा युतीला आघाडीला कोणाला मार्ग काढणार? आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस रेसमध्ये आहे असं धरतच नाही. नांदेडसारख्या ठिकाणी बातम्या जिथे येतात आहेत की काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी उभं राहायचं की त्यांच्या मिसेसनी उभं राहायचं. अध्यक्षाचीच ही परिस्थिती असेल तर इतरांची काय? त्याच्यामुळे हे जे अनडिसायडेड आहे किंवा इथलं असं इव्हन आम्ही असं म्हणतो की शरद पवारांकडे हा सर्वेचा रिपोर्ट आल्यानंतर त्यांनी विड्रॉ करणं हे संकेत आहेत की त्यांना फेवरेबल सिच्युएशन नाही. म्हणजे शरद पवारांचं विड्रॉल होणं हे मी असं म्हणतोय की फार मोठं मारक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी. मोदीची लाट आहे असं वाटतं मला दिसत नाही. इनफॅक्ट व्यापाऱ्यांमधला रोष मला असताना दिसतोय आणि हळूहळू बाहेर येतोय असं मला दिसतंय. उमेदवारीच्या संदर्भात येईल त्यावेळेस तो स्पष्ट होईल असं मला वाटतं. खरी लढाई कोणाची? ही खरी लढाई वंचित बहुजन आघाडी आणि BJP सेना आघाडीमध्येच आहे. काँग्रेस वे बिहाइंड आहे त्याच्यामध्ये. काँग्रेस आणि NCP जमेत कुठेच नाही. आम्ही त्यांना गृहीत धरतच नाही.